मागच्या 2-3 दिवसापासून जसा सपोर्ट करत आहात तुम्ही, तसं सपोर्ट तर आपण स्टार्ट केला तेव्हापासून नाही भेटला आपल्याला. आणि असा सपोर्ट जर शेवटपर्यंत राहू दिला तर नक्कीच तुमचा भाऊ एक दिवस मोठा ब्लॉगर. नमस्कार भावनो, मी तुमचा लाडका ब्लॉगर भावनो. 365 दिवसाच्या चॅलेंज मधल्या एका नवीन ब्लॉग मध्ये परत तुमचं स्वागत आहे. तर भावनो, आजचा विषय असा होता की सकाळी सकाळी मी आंघोळ करून डायरेक्ट आलो होतो डॉन घरी नव्हता, त्याच्यामुळे मी घरी जात होतो. तेवढ्यातच मी पाहिले की डॉन बिना आंघोळीचा रोडवर फिरत होता. मग त्याला भेटून डायरेक्ट आलो घरी. येऊन जेवण केलंच होतं. तेवढ्यातच आपल्या घरच्यांनी सांगितलं की जाय वावरात आणि पाला. आणि तुम्हाला तर माहिती आहे, घरच्यांनी काम सांगितल्यावर करावंच लागते. आणि पाला आणायचं का तुमच्या भावासाठी नवीन काम नाही. जेव्हापासून जन्म घेतला तेव्हापासून तेच काम करत आहोत. गाडीला चाबी लावून डायरेक्ट आलो मग मी वावराकडे. आणि मग जास्त वेळ न लावता लवकर लवकर पाला तोडून घेतला आणि मग पाला तोडून आलो घरी. घरी येऊन आपलं टाइमपास होत नव्हतं, त्याच्यामुळे विचार आला सचिन दादाच्या घरी जायचं. त्यांना पण असं वाटत होतं की त्यांच्यापेक्षा माझंच काम बरं आहे. मग मी तिथून जाऊन थोडा वेळ घरी झोपलो. आणि मग तेवढ्यातच सचिन दादाने कॉल करून सांगितलं की आपल्याला पाणी आणायला जायचं. मग पाणी आणून डायरेक्ट आलो आपल्या शिलाबावर. संध्याकाळी आपल्याला काय काम असते शिलाबावर ते तर तुम्हाला माहितीच आहे. आणि मग आपला टाइमपास होत नव्हतं, त्याच्यामुळे मनात विचार आला बाहेर फिरायला जायचं. आणि मग थोडा वेळ इकडे तिकडे फिरलो. आणि मग इकडे तिकडे थोडा वेळ फिरल्यानंतर आलो घरी. आणि भावनो, जेव्हापासून बाप्पा गेले तेव्हापासून आमच्याकडे पाऊसच नाही. आणि असंच दरवर्षी होतं. आपले गणपती बाप्पा येतात आणि त्यांच्यासोबत खूप डेंजरवाला पाऊस आणतात, पण जाताना त्यांच्यासोबत नेतातच पाऊस. आता तर दररोज वेगळं वेगळं वातावरण पाहायला भेटायला आपल्याला. आणि हे तर तुम्ही पाहू शकता या फोटोमध्ये. कालच आमच्या इकडे गुलाबी कलरचा आभाळ झाला होता.